विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती शांती खड्ग हाती शांती खड्ग हाती शांती हाती काळासी जे नागविते काळासी जे नागविते काळासी जे नागविते काळासी नागविते काळासी नागविते काळासी मग नोहे काही पाथा मग नोहे काही पाथा मग नोहे काही पाथा मग नोहे काही पाथा
काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काल दुर्जनाची क्रोधा काल दुर्जनाची क्रोधा काल दुर्जनाची क्रोधा काल दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा जोया अनंता सारिखा जोया अनंता सारिखा तोया अनंत सारिखा तोया अनंत सारिखा तोया अनंत सारिखा तोया अनंत सारिखा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा विठोबा रखुमाई हा टा 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 टाळ अरे एक पाय पुढे एक पाय मागे करा विठोबा रखुमाई जय रघुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई हॅलो कदाचित भास कमी करणार हॅलो 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 आता आला बरं आता हलवू नको असा केला का झाला रे ना करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन शंकर शिव करावे कीर्तन 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 मुके गावे हरि जय गुण गुण मुके गावे सरे गरे गम गम द मुके गावे हरि जय गुण मगनो है काई बादा मगनो है काई बादा
सुखी गावे हरीचे गुण मगनो हे काही बाधा मगनो हे काही बाधा काम दुर्जनाशी क्रोध काम दुर्जनाचे क्रोध आना काम राग वृंदावनी काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा 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 शाबास काम काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जना थोडासा आवाज आवाज काम दुर्जनाचे मगनो गे काहे बाधा मगनो गे काहे बाधा बाधा हला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल माय बापा विठ्ठल 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 हे पंढरीनाथा हे माय बापा विठ्ठल 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 टाळी 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 विठ्ठल 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 टाळी खबरदार पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय नम पार्वते हरे हर हर विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग नोहे काही बाधा काम दुर्जनांची क्रोधा शांती खडग हती काळासी जे नागविती मग नोहे काही बाधा काम दुर्जनांची क्रोधा तुका म्हणे दाता सखा जोया अनंता सारिखा मग नोहे काही बाधा काम दुर्जनांची क्रोधा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग नोहे काही बाधा काम दुर्जनांची क्रोधा विठ्ठल 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 आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी जलतीर्थ इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला एक असं साधन सांगतात की त्या साधनाने आपल्याला कामादी विकारांची बाधा होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं ज्या साधनाने देव आपला सखा होऊ शकतो असं एक अत्यंत महत्त्वाचं साधन तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे।
अर्थात तुकोबारायांनी गुणकीर्तनाचा महिमा या अभंगामध्ये गायलेला आहे. असा हा चिंतनीय अभंग आजच्या या प्राप्तप्रसंगी मी सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी आपल्या हरिनाम सप्ताहातील ही 4थ्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळ वडघरकरांनी माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. मला वाटते आपल्या सप्ताहाचं हे 97 वर्ष आहे. म्हणजे अजून 3 वर्षांनी आपल्या सप्ताहाला शताब्दी म्हणजे 100 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होतील. खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी हा सप्ताह सुरू झालेला आहे आणि आता या 3 वर्षानंतर आपल्या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून संपूर्ण ग्रामस्थ मंडळीला मी शतशः धन्यवाद देईन. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला त्यांच्याही पायावर मस्तक ठेवतो. ज्यांनी हा सप्ताह टिकवून ठेवण्यासाठी याचं क्षेम करण्यासाठी ज्याने प्रयत्न केले त्यांना देखील मी दंडवत करतो. आणि आत्तासुद्धा हा सप्ताह व्हावा अशी तळमळ ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि सर्वस्व वाहून या सप्ताहामध्ये जे सक्रिय सहभाग घेतात त्या सर्वांना मी दंडवत करतो आणि परमेश्वराला विनंती करतो की नामा म्हणे तया असावे कल्याण या उक्तीप्रमाणे त्यांचं कल्याण परमेश्वराने करावं. जास्त काही अधिक विस्तार करत नाही. आज 4था दिवस आहे आणि मला असं कळलं की 9:30 वाजता कीर्तन सुरू होतं. म्हणून मी बरोबर 9:25ला इथं पोचलो आणि आता माझ्याकडे चिंतनासाठी फक्त जर वेळ पाहिला तर आता किती वाजता कीर्तन संपायचं ते मला नक्की माहीत नाही. ते तुम्ही सांगा आता किती वाजता संपायचं कीर्तन ते. किती वाजता? अरे बोला ना ग्रामस्थ मंडळीने. किती वाजता? किती? 11 वाजता. 11:30 वाजता. म्हणजे छान. हे ऐकून मला जरा बरं वाटलं आता. म्हणजे ते 30 मिनटं आणि हे 55 मिनटं असे 85 मिनटं मला या ठिकाणी चिंतनासाठी मिळालेले आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं अगोदर की मी खटवांग राजापेक्षा सुद्धा अभागी आहे. म्हणजे खटवांग राजा तरी भाग्यवान होता की त्याला 1 तास मिळाला होता. पण मला असं वाटलं की मला 55 मिनटं मिळाली म्हणून थोडीशी चिंता माझी वाढली होती. म्हणून आपल्याकडे जितका वेळ आहे चिंतनासाठी तितका पुरेसा आहे, लक्षात ठेवा. म्हणून जितका वेळ आहे त्या प्रत्येक क्षणाचं मी चीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. उत्तम असे सातकरी या ठिकाणी आहेत कीर्तनामध्ये. गंधर्व सभा खूप छान आहे. त्याचबरोबर कीर्तन श्रवणासाठी जी मंडळी बसलेली ती सुद्धा अत्यंत तज्ज्ञ आणि सुज्ञ मंडळी आहे. आणि विशेषतः या आजच्या कार्यक्रमासाठी पुरुषांची संख्या 25% आणि महिलांची संख्या 75% आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. महिलांच्यासाठी खूप छान आहे. आणि मी परत सांगेन एकदा की येणाऱ्या काळामध्ये परमार्थ महिलाच टिकवणार आहेत. हे माझं तुम्ही लिहून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आता परमार्थ अध्यात्म महिला टिकून ठेवणार आहेत. कारण पुरुषांना आता वेळ आहे कुठे? आता पुरुष राजकारणामध्ये गुंतले, पुरुष भानगडी करण्यामध्ये गुंतले, पुरुष बैलांच्या शर्यतीमध्ये गुंतले, बरं का. आणि त्याच्यामुळे आता पुरुषांना वेळ नसल्यामुळं गावगावचे हरिपाठ बंद झाले. पुरुषांनी हरिपाठ बंद केले आणि महिलांनी हरिपाठ टिकून ठेवले. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये या परमार्थाची धुरा महिला सांभाळतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणून अधिक वेळ खर्च न करता सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये प्रवेश करतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि महत्त्वाचा असं म्हटल्यानंतर कदाचित तुम्हाला अशी शंका या ठिकाणी येईल की कालपर्यंत जे कीर्तन झाले आणि त्यांनी जे अभंग घेतले म्हणजे ते तुमच्या अभंगाच्या पेक्षा कमी महत्त्वाचे होते का, असं तुम्ही मला म्हणू शकता. तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला तुम्ही कुठलाही अभंग घ्या तरी तो अभंग महत्त्वाचाच आहे. कारण ज्यांचं जीवन महत्त्वपूर्ण आहे त्यांची वाणीसुद्धा महत्त्वाची असते. शब्दाला किंमत आहे ना. भूषण महाराज, शब्दाला किंमत कधी येते? शब्दाला किंमत आणि शब्दाला महत्त्व हे अधिकाराने प्राप्त होतं. शब्दाची उंची ही अधिकाराने वाढते. बोलणाऱ्या व्यक्तीचा अधिकार काय आहे त्याच्यावर त्या शब्दाला किंमत येत असते. आणि म्हणून इथे तुकोबारायांच्या गाथेतला कुठलाही अभंग घ्या तरी तो महत्त्वाचा आहे. त्याचं कारण तुकाराम महाराजांचं जीवनच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी हा तुकोबारायांच्या गाथेतला अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये भिन्न भिन्न प्रकारची जी प्रकरणं आलेली आहेत त्याच्यामध्ये
कीर्तन महिमा जे प्रकरण आहे त्या कीर्तन महिमा या प्रकरणामध्ये तुकोबारायांचा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठल विठ्ठल हो हो. आता ज्यांनी गाथेचं पारायण केलंय मी त्यांच्यासाठी बोलतोय. ज्यांनी पारायण नाही केलं आणि ज्यांना गाथाच माहीत नाही त्यांना माझं बोलणं कळणार नाही. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये कुठे तुकाराम महाराजांनी क्षेत्र महिमा गायलेला आहे, कुठे तुकाराम महाराजांनी जर बघितलं तर संत महिमा गायलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी जर बघितलं तर नाम महिमा गायलेला आहे, कुठे तुकोबारायांनी भगवत चरणाचा महिमा गायलेला आहे, कुठे तुकोबारायांनी एखाद्या ग्रंथाचा महिमा गायलेला आहे. म्हणजे तुकोबारायांच्या गाथेमध्ये अशी भिन्न भिन्न प्रकरणं आलेली आहेत. म्हणजे तुकोबारायांच्या गाथेमध्ये जरी अनेक साधनांचं वर्णन केलं असेल तरी सर्व साधनांचं वर्णन हे तुकोबारायांनी फक्त आणि फक्त जीवाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी याच्याकरताच तुकाराम महाराजांनी अनेक साधनं सांगितलेली आहेत, लक्षात ठेवा. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर त्या गाथेचं तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य असं आहे का तुकोबारायांनी जे अभंग निर्माण केले, अभंग संपदाची तुकोबारायांची आहे, त्या अभंगांचा आपण विचार केला तर जसं ज्ञानोबारायांनी नेवाशाला पैस खामाला ठेकून ज्ञानेश्वरी लिहिली तसं तुकोबारायांनी कुठल्या झाडाला टेकून तुकोबारायांनी गाथा तो सांगितला नाही. तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे जे अनुभव त्यांना आले ते सर्व अनुभव तुकोबारायांनी आपल्या शब्दामध्ये बांधून त्या गाथेमध्ये ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे त्या गाथेमध्ये आलेला अभंग जो आहे तो प्रत्येक अभंग जर आपण पाहिला तर त्या प्रत्येक अभंगाचा विचार केला तर त्या अभंगाला परतत्वाचा स्पर्श झाल्याचा अनुभव आपल्याला तो अभंग वाचताना लक्षात येईल. आपल्या लक्षात ठेवा, तुकोबारायांच्या वाणीला परतत्वाचा स्पर्श झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून तुम्ही कुठलाही अभंग गाथेतला घ्या, कितीही वेळा गा, पण तरी सुद्धा मात्र तो अभंग गाताना त्याचा कंटाळा येत नाही, त्याचा वीट येत नाही, कारण त्या वाणीला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का तुकाराम महाराजांनी अभंग निर्माण करताना ते अधिकार परत्वाने निर्माण केलेले आहेत. ज्याचा जसा अधिकार त्या अधिकारा परत्वाने तुकोबारायांनी ते अभंग निर्माण केलेले आहेत. म्हणून काही ठिकाणी संत महिमा, काही ठिकाणी नाम महिमा, काही ठिकाणी क्षेत्र महिमा, काही ठिकाणी भगवंताच्या चरणाचा महिमा, काही ठिकाणी ग्रंथ महिमा, अशा अनेक साधनाचा महिमा आपल्याला त्या गाथेमध्ये पाहायला मिळतो. आज मी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी कीर्तन महिमा सांगितलेला आहे, कीर्तन महिमा. तर या अभंगाची आपण थोडक्यामध्ये भूमिका पाहू म्हणजे अभंग तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जीवाच्या मागे म्हणजे आपल्या सर्वांच्या मागे अनादी काळापासून एक दुःख लागलेलं आहे आणि त्या दुःखाचं नाव आहे संसार दुःख. आपल्या सर्वांच्या मागे अनादी काळापासून एक दुःख लागलेलं आहे आणि त्या दुःखाचं नाव आहे संसार दुःख. आता संसार दुःख म्हणजे नेमकं काय लागलंय आमच्या मागे, सर्वांच्या मागे? तर काही लोक म्हणतील बायका, पोरं, प्रपंच, शेती, वाडी. त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. तर त्याच्याकरता ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर आगा उपजणे आणि निमणे, उपजणे म्हणजे जन्माला येणे, आगा उपजणे आणि निमणे हे साचची जया मानणे, तो जीवलोक मी म्हणे संसार हण. जन्माला येणं आणि मरणं हा संसार आपल्या सर्वांच्या मागे अनादी काळापासून लागलेला आहे. जन्म मृत्यूरूपी संसार. आत्तापर्यंत आपले किती जन्म झाले, आपण किती वेळा मेलो, आपल्याला त्याची आठवण नाही. तुकोबाराय म्हणतात आपल्यालाच काय पण देवाला सुद्धा गणित नसेल. किती जन्मा झाला फेरा, गणित नाही जी दातारा. आत्तापर्यंत आपण अनेक वेळा जन्माला आलो आणि अनेक वेळा आपण मेलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा खरं सांगू का तुला, मला ना या जन्म मरणाचा कंटाळा आला, वीट आला. म्हणावोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. शरण गेला विठूशी, शरण गेला विठूशी, मनवोनी जीव भ्याला, भ्याला, मनवोनी जीव भ्याला. शरण गेला विठूशी, शरण गेला
ज्यांना त्या संसाराचं स्वरूप कळलं, जन्ममृत्यूचं, त्यांना कंटाळा आला, ते घाबरले. आपल्याला त्याचं स्वरूप नाही कळालं ना, आपल्याला त्याचा कंटाळा सुद्धा नाही आला. आपले एवढे जन्म झाले तरी सुद्धा अजून जन्म घ्यायची हौस आपली फेटलेली नाही. लक्षात ठेवा. त्या केवटाचा प्रसंग सांगतात रामायणामध्ये. 200 रामायण आहेत, 200 रामायण. आता प्रत्येक रामायणामध्ये प्रसंग वेगळा वेगळा आहे. तेव्हा एका रामायणामध्ये माझ्या वाचनामध्ये आलेली कथा, भगवंताला त्या केवटाने नौकेत बसवलं आणि बसवल्यानंतर काय केलं त्याने, या तीरावरून भगवंताला तो त्या तीरावर घेऊन गेला. बरं का दादा, ज्ञानदादा, या तीरावरून तो त्या तीरावर घेऊन गेला आणि परत त्याला काय वाटलं, त्याने होडी पुन्हा वळवली अशी, पुन्हा या तीरावर घेऊन आला. बरं का, देवाला वाटलं काहीतरी विसरला असेल काहीतरी म्हणून न्यायला आला असेल आणि म्हणून त्याने पुन्हा होडी या तीरावर आणली. बरं, या तीरावर आणली तर आणली, आता पुन्हा काहीच नाही त्याला, म्हणजे विसरला काहीच नव्हता. पुन्हा होडी वळवली, पुन्हा त्या तीरावर नेली, पुन्हा तिकडं नेली, पुन्हा या तीरावर आणली. आता आणल्यानंतर अशा 4-5 फेऱ्या झाल्यानंतर भगवान म्हटले, काय रे बाबा तुझं चाललंय काय नेमकं, इकडनं तिकडे घेऊन जातो, तिकडनं या तीरावर येतो आणि पुन्हा चाललंय नेमकं काय तुझं, किती वेळ झाला मी होडीमध्ये बसून. केवटाने सांगितलं, देवा तुला एक बोलू का, कैकेयीने तुला 14 वर्षाचा वनवास मागितलेला आहे. 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा तुला वनवास मागितलेला आहे. पण ती अशी म्हटली का बाबा, का एवढ्या वाजताच तू पलीकडे पोचला पाहिजे म्हणून, म्हणजे तू बाबा 12 वाजताच तू प्रयाग क्षेत्रामध्ये पोचला पाहिजे, 1:30 वाजताच तू अगस्तीच्या आश्रमात पोचला पाहिजे, असं काय टाईम ठरलेलं आहे का. भगवान म्हटले तसं काही नाही, मग मी जे करतो ते मला करू द्या. भगवान म्हटले पण सांगशील की नाही, तू का असा पलीकडे नेतो, अलीकडे आणतो, अलीकडून पलीकडे नेतो. मग त्यांनी सांगितलं, मी असं का करतो तर तुला बघून माझ्या मनाची तृप्ती होत नाही. बरं का, तुला कितीही वेळा बघितला, तू उतरून निघून गेलास की मग मात्र माझ्या नजरेआड होशील आणि सारखं सारखं तुला पाहण्याची इच्छा होते म्हणून मी असं करतो. बरं, भगवान म्हटले ठीक आहे बाबा, चल आता मला पलीकडे नेऊन सोड. पण तरी सुद्धा मात्र त्यांनी तेच केलं, पलीकडे नेतो, अलीकडे आणतो. आता मात्र देव म्हटले, झालं ना आता पाहून, आता सोड ना. त्यांनी सांगितलं, देवा 5-25 फेऱ्या मारल्या, 5-25 फेऱ्या मारल्या मी या बाजूने त्या बाजूला, तर तुला कंटाळा आला, तुला वीट आला. पण आमच्यासारख्याने अनेक वेळा 84चे फेरे घेतलेत भवसागरामध्ये, पण तरी सुद्धा त्यांना कंटाळा येत नाही. हे ऐकून भगवान खूप हसले. लक्षात ठेवा बरं का, आम्ही किती जन्म घेतले आणि किती वेळा मेलो, पण आला का आम्हाला कंटाळा कधी. आपल्याबद्दल बोलतोय मी, आपण किती जन्म घेतले आणि किती वेळा मेलो, आपल्याला त्याचा कंटाळा आला नाही. अनेक जन्मापासून, बरं का, अनेक युगापासून, कितीतरी अनादी काळापासून आपले अनेक जन्म मरण झाले. बरं का, आता ह्या जन्ममरणाच्या संसारातून मुक्त करण्यासाठी साधू संत अत्यंत प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून आम्ही मुक्त व्हावे याच्याकरता साधू संत प्रयत्न करतात. ठीक आहे, मग आता या जन्ममरणाच्या चक्रातून समजा मुक्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय उपाय आहे. तर जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे याचा विचार करण्याच्या आधी जन्ममरणाचं चक्र आपल्याला कशामुळं आपल्या वाट्याला आलं याचा विचार करणं गरजेचं आहे. तर जन्ममरणाच्या या दुःखाचं जर कारण काय असेल तर जन्ममरणाच्या दुःखाची अनेक कारणं जरी सांगितली असतील तरी, आता कुठे पाप सांगितलं, कुठे वासना सांगितली, कुठे कर्म सांगितलं, पण पाप कर्म वासना ही जरी कारणं असतील तरी ही गौण कारणं आहेत. आणि या तीनही कारणाला कारणीभूत का असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान हे एकमेव कारण आहे. आपण आपणा पेया विसरू जे जे धनंजया तेची रूपय या अज्ञानाशी. आपल्या स्वतःचा आपल्याला पडलेला विसर, आपल्या ठिकाणी उत्पन्न झालेली भ्रांती, ही भ्रांतीच एकमेव जन्ममरणाच्या दुःखाला कारणीभूत आहे. आता तुम्हाला सांगतो, आपलं जन्म आणि मरण संपावं असं ज्याला वाटतं, अजून थोडं खाली येऊन सांगतो, ज्याला आपल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. कळलं ना मी काय बोललो. निवृत्तीचे प्रकार 2, एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती आहे. आता कारण शिल्लक राहून जी निवृत्ती होते, पुन्हा ऐका, कारण शिल्लक राहिलं आणि निवृत्ती झाली तिला म्हणायचं लयरूप निवृत्ती. पण कारणासह कार्याची निवृत्ती होणं याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. थोडंसं ऐकायला कठीण वाटेल पण एकदम सोपं करून सांगतो तुम्हाला. लय निवृत्ती, कारण शिल्लक आहे, निवृत्ती झाली. आणि आत्यंतिक निवृत्ती, कारणच संपलं, आता निवृत्ती झाली. आता उदाहरणार्थ तुम्हाला सप्ताह 100व्या वर्षी मंदिराच्या बाहेर करायचं तुम्ही ठरवलं गाववाल्याने, चांगली गोष्ट आहे. आणि 100व्या वर्षी तुम्ही असं ठरवलं की हा सप्ताह आपण मंदिराच्या बाहेर करू.
आणि मग लोकांनी निर्णय घेतला मंदिराच्या बाहेर सप्ताह करण्याचा. मग आता त्याच्यासाठी मंदिराच्या समोर असलेली जी झाडं आहेत ती झाडं पहिल्यांदा तोडली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मंडप घालता येत नाही. लक्षात ठेवा बरं का, मी तुम्ही तोडा असं म्हणत नाही तुम्हाला मी, पण पहिल्यांदा विषय ऐका. सिद्धांत करण्यासाठी दृष्टांताची योजना असते, दृष्टांत सगळायचे नाही. तुम्ही झाडं तोडायचा निर्णय घेतला समजा 100 वर्षी. आता ती झाडं तुम्ही तोडली, सप्ताह झाला, सगळं काही झालं, पुन्हा पावसाळा आला, बरं पाऊस पडायला लागला आणि पुढच्या वर्षी जसा पाऊस सुरू झाला तसं तोडलेल्या झाडांना पुन्हा आता फांद्या फुटल्या, आता नवीन कोंब फुटले आणि ते आता झाडं पुन्हा वाढायला लागले. जरी तुम्ही झाडं तोडली असेल तरी झाडाची मुळं खाली शिल्लक आहेत ना, याला म्हणायचं लयरूप निवृत्ती. पण तुम्ही म्हटले आता या असं करू, दरवर्षी सप्ताह आपल्याला याच मंडपात करायचा आहे, मग ही झाडं आहेत ना आपण यांची मुळं खणून काढू आणि फेकून देऊ म्हटले. मग लोकांनी ती मुळं काढली आणि ती फेकून दिली. आता झाली ती निवृत्ती, त्याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. मुळं शिल्लक आहेत, लयरूप निवृत्ती. मूळ खणून काढून फेकून देणं आत्यंतिक निवृत्ती आहे. तसं अनादी काळापासून आमच्या मागे जे दुःख लागलेलं आहे, या दुःखाची, संसार दुःखाची कायमची मुळासहित निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान हे मुळासहित खणून काढावं लागेल. आणि ते अज्ञान मुळासहित खणून काढल्याशिवाय आपलं जन्ममरण टळत नाही. चला पुढे आता. मग ते अज्ञान खणून काढण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणतं शस्त्र वापरलं पाहिजे, टिकाव वापरला पाहिजे की फावडा वापरला पाहिजे की पार आणली पाहिजे अज्ञान खणून काढण्यासाठी. तर अज्ञान खणण्यासाठी जगातलं कुठलं शस्त्र कामाला येत नाही. तर अज्ञान मुळातून खणून काढण्यासाठी एक शस्त्र कामाला येतं, त्याचं नाव आहे ज्ञान. कुठलं शस्त्र? ज्ञानरूपी शस्त्रानेच तुम्ही अज्ञान हे मुळातून खणून काढू शकता, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बरं का, वाचोनी ज्ञाने विन येके, माऊली श्री धनवराय म्हणतात, वाचोनी ज्ञाने विन येके उपाय करशी जितुके आदिकची गुंफीसी रुखे ये. आणि म्हणून हे अज्ञान घालवण्यासाठी एकमेव उपाय आहे ज्ञान. ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. ज्याप्रमाणे अंधार घालवण्यासाठी उजेड पाडणं हा एकमेव उपाय, तसं अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अज्ञान कितीही जुनं असलं तरी मात्र ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा, ते अज्ञान मुळासहित खणून काढतं ते ज्ञान. ठीक आहे. मग आता थोडं आपण जर ठरवलं की आता आपण ज्ञान मिळवायचं आहे, तुम्ही म्हणाल मग आमच्याकडे ज्ञान नाही काय, आम्ही का अज्ञानी आहे का, आमच्याजवळ ज्ञान आहे का? आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान वेगळं आहे. लक्षात ठेवा, आमच्याजवळ पोट भरण्याचं ज्ञान आहे, आमच्याजवळ घरं बांधण्याचं ज्ञान आहे, आमच्याजवळ बैलगाडी घ्यायचं ज्ञान आहे, आम्हाला राजकारणामध्ये कसा फॉर्म भरायचं याचं ज्ञान आहे, आम्हाला दुसऱ्याला कसा पाडायचं त्याचं ज्ञान आहे, आम्हाला याची टोपी त्याच्या डोक्यात कशी घालायची याचं ज्ञान आहे. या सगळ्या गोष्टीचं आम्हाला ज्ञान आहे. पण ज्या ज्ञानाने आमचं अज्ञान दूर होतं असं ज्ञान आमच्याकडे नाही ना. आणि म्हणून आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्याला संत ज्ञान म्हणायला तयार नाही. आता ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, आंधळेने हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञाननिश्चय आघवा वायाचीच आहे. तुम्ही ज्याला ज्ञान म्हणता ते ज्ञान नसून खऱ्या अर्थाने ते अज्ञान आहे. मग ज्या ज्ञानाने संसाराचं दुःख निवृत्त होतं त्या ज्ञानाला म्हणतात खऱ्या अर्थाने स्वस्वरूपाचं ज्ञान. आणि त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाने आपलं अज्ञान दूर होऊ शकतं. चला आता इथपर्यंत आपण पोचलो. मग आता आपल्याजवळचं जर समजा अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान मिळवणं हा एकमेव उपाय आहे आणि त्या ज्ञानासाठी आपण खटापटा केल्या. बरं, तो ज्ञान कसं मिळवता येतं, तर ते ज्ञान कुठल्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही. आणि पुस्तकं वाचून तुम्हाला सांगतो ते ज्ञान मिळतच नाही. तर ते ज्ञान मिळवण्याची एकमेव जागा श्री ज्ञानोबा 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. तद्विधी प्रणिपातेन हा श्लोक आहे, त्याच्या खाली भगवान म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान मिळण्यासाठी ऐका बरं का, आता आपल्याजवळ जन्ममरणाचं दुःख घालवण्याचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची समूळ खंडना करणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान फक्त संताच्या ठिकाणी मिळतं, इतर कुठेही मिळत नाही. म्हणून रामायणामध्ये तुलसीदास म्हणतात, बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई. ते ज्ञान
तुम्हाला फक्त संताच्या जवळ मिळेल आणि त्या संताच्या जवळचं त्या ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला खूप सेवा करावी लागते. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आणि तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर ते संताच्या जवळचं ज्ञान घ्यायचं असेल ना तर त्याच्याकरता एक उपाय आहे. कामारी बटिका देविका सेवक कामारी बटिका तेरी रात में कामारी बटिका सेविका सेवक कामारी बटिका तेरी रात दिना पनारंग देते भले दिन पनारंग देते भले रंग कैसे बोले ओ रंग कैसे बोले कामारी बाटिका सेविका सेवक दिन पनारंग देते भले दिन पनारंग देते भले बस तिथं फक्त भलं एकच आहे का तिथं जाऊन आपण त्यांचं सेवक व्हायचं, त्यांचं दास्यत्व करायचं. लक्षात ठेवा. हो, गुरुची सेवा करायची, गुरुला समर्पण व्हायचं. तुम्ही एकदा गुरुला समर्पण झाला का मग ते सांगावं लागत नाही. मग सांगतील पुशिले ते सांगतात बरोबर तुम्हाला जे हवं ते. पण आपलं वेगळं आहे. आपण समर्पण व्हायच्या ऐवजी गुरुला जर द्यायचं झालं तर आपण काय देतो? एखादा शर्ट पीस, एखादी शाल. बरं का, आता आमच्या इथं गुरुपौर्णिमा असते दादा, बरं का, आणि त्या गुरुपौर्णिमेला किमान 1000 लोक तरी असतात. त्या सकाळी जे सुरू होतात 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत येत राहतात लोक. पण येणारा प्रत्येक माणूस आहे ना, येताना किमान अर्धा किलोची मिठाईची पेटी घेऊन येतो. काय, अर्धा किलोची मिठाईची पेटी प्रत्येक माणूस घेऊन येतो. आता मला तुम्ही सांगा, 1000 माणसांनी समजा त्यातल्या 500 लोकांनी जरी अर्धा किलो मिठाई झाली किती किलो? बरं का. आणि दुसरी गोष्ट, आलेला प्रत्येक जो माणूस आहे ना तो काय करतो? एकतरी पेढा आमच्या हातचा खा. आता मला एक तर शुगर आहे, मी बिना साखरे चहाच घेत नाही मी, तुम्हाला सांगतो. आता मला तुम्ही सांगा, हे आलेले लोक ज्ञान घ्यायला आले का गुरुला मारायला आले? मला सांगा तुम्ही. आता म्हणजे तुम्ही गुरुला मारायला आले का ज्ञान घ्यायला आले? तुम्ही आले कशासाठी? अरे ते तर सांगा पहिल्यांदा. पेढे गुरुला खायला घालून किंवा शाल देऊन, श्रीफळ देऊन, पैसे देऊन ज्ञान मिळत नसतं. बरं का. तुम्ही समर्पण व्हा, तुम्ही सेवा करा त्यांची, मग ते ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे. बरं, आता ज्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं असे गुरुसुद्धा दुर्लभ आहेत. असे गुरुसुद्धा दुर्लभ आहेत सध्या. आता समजा आपल्या पूर्व पुण्याने भगवत कृपेने जर समजा भेटले आपल्याला तर ठीक आहे, जाऊ देतो, एक स्वतंत्र विषय, त्याच्यावरती मी जास्त काही चिंतन करत नाही. पण ज्या ज्ञानाने दुःख निवृत्त होतं असं ज्ञान देणारे गुरु जगामध्ये दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत. मग आता आपला विषय काय चाललाय? आपलं दुःख संपवायचं आहे. आणि दुःख संपवायचं आहे म्हणजे जन्ममरण संपवायचं आहे आपल्याला. मग जन्ममरण संपवण्यासाठी आपल्याला अज्ञान घालवायचं आहे. अज्ञान घालवण्यासाठी आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. ते ज्ञान सरळ मिळत नाही, त्याच्यासाठी सायास करावे लागतात, प्रयास करावे लागतात, तर ते ज्ञान मिळतं. आता चला, इथपर्यंत आपण येऊन पोचलो. पण समजा आता हे चिंतन तुम्ही ऐकल्यानंतर एखादा जर कीर्तनामध्ये बसलेला साधक असा असेल तर त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की महाराज, तुमच्या मताशी आम्ही सर्वजण अगदी तुमच्या मताला आमचं मत दिलं, आम्ही तुम्ही जे बोलता त्याला आम्ही तुमच्या बोलण्याला आम्ही समर्थन करतो तुमच्या बोलण्याचं. पण एक सांगू तुम्हाला, समजा एवढ्या प्रयत्नाने आम्ही ते ज्ञान मिळवलं, एवढ्या सायासाने आम्ही ते ज्ञान जर मिळवलं, ते ज्ञान, पण आम्ही भगवद्गीतेचा 3रा अध्याय पण वाचलेला आहे ना. त्या 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला एक प्रश्न विचारला, देवाला एक शंका विचारली. आता मुख्य विषयाकडे आलोय आपण, लक्ष देऊन ऐका.
आतापर्यंत ज्ञान किती महत्वाचं हे मी तुम्हाला सांगत होतो. पण ज्ञान जरी महत्वाचं असेल तरी सुद्धा अर्जुनाचा एक प्रश्न आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. अर्जुनाने देवाला शंका विचारली, अथ केन प्रयुक्तये पापम चरती पुरुषः. देवाला विचारलं, देवा मला एक सांग रे बाबा, जी माणसं कीर्तन प्रवचन ऐकत नाही, जी माणसं पंढरपूरची वारी करीत नाही, ज्या माणसांना ज्ञानेश्वरी सुद्धा माहीत नाही, ज्या माणसांना हरिपाठ काय आहे हे सुद्धा कळत नाही, मग असल्या माणसांच्या हातून जर पाप घडली तर ठीक आहे. असल्या माणसांच्या हातून जर पाप झालं तर काय हरकत नाही. पण ज्ञानी माणसं सुद्धा पाप करतात. ज्ञानी माणसं सुद्धा बरं का त्या ज्ञानाच्या मार्गातून एकदम खाली येतात, त्यांचं पतन होतं. याचं कारण काय, तर याचं कारण सांगताना भगवंताने काय सांगितलंय सुंदर ऐका. भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच, ज्ञानी माणसं सुद्धा त्या मार्गातून खाली काय येतात, तर भगवान त्याचं कारण सांगतात. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो मा पाप्मा विद्येन मिह वैरिणम. भगवान म्हणतात त्या ज्ञानी माणसांना त्या ज्ञानाच्या मार्गातून बाजूला करणारे अत्यंत बलवान विकार आहेत, आणि त्यांचं नाव आहे काम क्रोध. हे अतिशय बलवान विकार आहेत का हे ज्ञानी माणसाला सुद्धा ज्ञानाच्या मार्गातून खाली आणतात. ऐका आता, हे इतके बलवान विकार आहेत काम आणि क्रोध, इतके बलवान का त्यांची महती सांगताना ज्ञानोबारायांनी तशी महती त्यांची सांगितलेली आहे. पण एक ओवी मात्र मला भावलेली मी तुमच्यासमोर सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात ही विकार किती बलवान आहेत. ऐका, जे दोरे विना बांधिती, शस्त्रे विना छेदिती, आणि ज्ञानियाशी वदिती पैज घेऊनी. आता तुम्हाला कळलं, हे दोराशिवाय माणसाला बांधतात बंधनामध्ये, हे शस्त्राशिवाय माणसाचे तुकडे करतात. आणि किती जरी मोठा ज्ञानी असेल तरी ते ज्ञानी माणसाला त्या ज्ञानाच्या मार्गातून खाली आणण्यासाठी पैज लावतात. ते काम आणि क्रोध आहे ना, अशी पैज लावतात. चला, जर समजा आपण तो काम म्हणतो, मी जर समजा याला नाही आणलं तर मी 100 रुपये हारेन. क्रोध म्हणतो, मी जर त्याला नाही आणला खाली तर मी 1000 रुपये हारेन. ते पैज लावतात आणि पैज लावून चांगल्या चांगल्यांना ते हरवतात. ज्ञानी याशी तरी वधी ती पैज घेऊनी. बर, मग आता त्यांनी चांगल्या चांगल्यांना त्या ज्ञानाच्या मार्गातून खाली आणलेले आपण ऐकलेलं आहे कीर्तनामध्ये. बाकीचं सगळं बघण्यापेक्षा तुम्ही येडका मदन नावाचा तो अभंग पहा. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारद केला रावणाचा चेंदा, इंद्रचंद्राची नारायण लाविला झेंड. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. येडका मदन तो केवळ पंचानन. ऐका बरं का, आता इथं मदन म्हणजे काम. आता क्रोध आपण बघूया नंतर जर वेळ भेटला तर. पण यातला हा काम किती बलवान आहे या संपूर्ण अभंगामध्ये त्या कामाचा महिमा गायलेला आहे बरं का. आणि हा जो काम आहे किती बलवान आहे. चांगल्या चांगल्या ज्ञानांना तो पैज घेऊन जिंकतो, चांगल्या चांगल्या ज्ञानांचा तो पराभव करतो बरं का. धुळीला मिळवतो चांगले चांगले तो ज्ञानी सुद्धा, तपस्वी सुद्धा. आता याने आता जे प्रमाण दिलं, धडक मारली नारदा. नारदाला सुद्धा त्यांनी धडक मारली एक वेळ. ती म्हणाल नारदाला सुद्धा धडक मारली, कधी मारली, कुठं मारली आम्हाला बरं माहीत नाही. मग ते फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये प्रसंग सांगतो. विठ्ठला 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 हो, त्यांनी नारदाला सुद्धा धडक मारली. कुठं मारली तो प्रसंग कसा आहे
ते तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये सांगतो. रामायणामध्ये आलेला प्रसंग. एकदा नारदाने असा विचार केला, नारदाने, का मला जो दक्षाने शाप दिला, दक्ष राजाने नारदाला शाप दिलेला आहे की तू असाच अखंड भ्रमण करीत राहशील, एका जागेवर तू थांबणार नाही. कारण का त्या दक्षाची 10,000 मुलं या नारदाने परमार्थाला लावली. कळलं ना? भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. आता ते प्रजा निर्माण करण्यासाठी दक्षाने निर्माण केली होती ती मुलं, सृष्टी निर्माण करण्यासाठी. आता सृष्टी निर्माण करण्यासाठी उत्पन्न केलेली मुलं, आणि ती मुलं नारदाने त्यांना मंत्र देऊन त्यांना वनात पाठवले भजन करायला. माणसांचा सगळ्यात राग कोणा असतो तुम्हाला सांगतो, बुवा लोकांना राग असतो लोकांचा. का बरं का? ते म्हणतात या आमची पोरं तशी चांगली आहेत, पण या बुवाने आमच्या पोरांना वाया घालवली, अशी लोक म्हणतात. काय काय आमचा पोऱ्या तसा नव्हता, आमच्या कुळी नव्हते आईसे, याची पिसे निवडले, आमच्या घरामध्ये असं कोण नव्हता, माझा सासरा असा नव्हता, माझा नवरा तसा नव्हता, पण ह्यो मात्र बुवाच्या मागे लागून कामातून गेला. मग जसं ती बाई त्या बुवाच्या अंगावर धावते, तसा दक्षाने नारदाला शाप दिला का तू अखंड भ्रमण करीत राहशील, एका जागेवर तू स्थिर बसणार नाही. ठीक आहे. नारद महर्षींनी विचार केला, आता काय करावं, मला शाप मिळाला, म्हणून भगवंताच्या भजनाने शापाची निवृत्ती होऊ शकते कदाचित, म्हणून हिमालयातून जिथं गंगेचा प्रवाह वाहतो त्या वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाच्या बाजूला जाऊन नारद बसले आणि नारदांनी भजन सुरू केलं. श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, भद्रे नारायण नारायण नारायण, नारायण नारायण सत्य नारायण नारायण नारायण, नारायण नारायण समाधी लागली. किती दिवस लोटले कळलं नाही, पण मात्र इकडे नारद समाधीत गेले, पण एकाला झोप लागत नव्हती. कोणाच्यामुळं कोणाची झोप उडते सांगता येत नाही. लक्षात ठेवा, नारदाच्या मनी नाही, ध्यानी नाही, फक्त नारदाचं भजन चालू आहे, पण एकाची झोप मोडली. कोणाची? इंद्राची. इंद्र म्हटला याचं भजन वाढलं, पुण्याचा साठा वाढला, तर हा माझं इंद्रपद घेऊ शकतो. याच्यावर संतांनी आपलं मत मांडले रामायणामध्ये. मी तेवढं विस्ताराने सांगत नाही. संतांनी रामायणामध्ये आपलं मत असं मांडलंय का इंद्राला असं वाटलं का हा माझं इंद्रपद घेतो का काय, पण इंद्राला हे माहीत नाही का सिंह किती जरी भुकेलेला असला तरी कुत्र्याच्या तोंडातलं हाड कधी सिंह खाण्यासाठी धावत नाही. इंद्रपदाला हे सगळे संत तुच्छ मानतात. कशाला घेतील ते इंद्रपद तुझं, पण त्याला भीती वाटली. असं म्हणतात कामी आणि लोभी माणूस विनाकारण घाबरतो, काही कारण नसताना. इंद्राने लगेच तयारी केली नारदाचं भजन बंद पाडण्याचं. आता कसं काय भजन बंद पाडावं म्हणून त्यांनी पहिल्यांदा भेट घेतली कामाची. मदन त्याची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, हे कामा, आता तुला एक काम करायचं आहे, तुझ्या फौजेसह जायचं, एकटा जाऊ नको, तुझी सेना घेऊन जा, तुझ्या कार्यकर्त्यांना घेऊन जा आणि ते भजन पहिल्यांदा नारदाचं बंद कर, जेणेकरून त्याचं भजन कसं बंद होईल हे बघ तू. आता लगेच कामाने आपली फौज घेऊन गेला बरं का. आणि कामाची फौज तिथे गेल्यानंतर इकडे नारदाचं भजन चालू आहे आणि तिकडे आता कामाने नारदावरती आक्रमण केलं. पण कामाच्या म्हणजे रंभा उर्वशी नाचू लागल्या, त्याच्या आवतीभोवती पूर्ण वसंत ऋतू निर्माण झाला आणि जेणेकरून नारदाचं तप कसं भंग होईल याचा प्रयत्न काम करू लागला. पण शेवटी तो काम आहे ना हारला, काम हारला आणि त्यांनी विचार केला की जास्त जर मी त्रास दिला तर कदाचित
नारद मला शाप देऊ शकतात, म्हणून त्याने एक फुलांची माळा घेतली, एक पुष्पमाळा, आणि फुलांची माळा घेतली आणि ती नारदाच्या गळ्यामध्ये घातली, नारद महर्षींच्या गळ्यामध्ये घातली, हात जोडले. तो म्हटला की मी आतापर्यंत चांगल्या चांगल्यांचा पराभव केला, पण तुम्ही मात्र जिंकले बरं का आता, म्हणून ही माळ मी तुमच्या गळ्यामध्ये घालतो, हा हार मी तुमच्या गळ्यामध्ये घालतो. आणि आता मी सर्वांना सांगेन की नारदाने काम जिंकला. लक्षात ठेवा, नारदाने काम जिंकला असं मी सर्वांना सांगेन. असं म्हटल्यानंतर नारदाची छाती थोडीशी वरच आली, अशी निघून गेला कामदेव. त्या फुलांच्या हाराने घोटाळा केला. लक्षात ठेवा, फुलांच्या हाराने घोटाळा केला. तुम्हाला असं वाटलं गळ्यामध्ये घातलेले हार चांगले असतात, पण खरा माणसांचा घात हारच करतात. लक्षात ठेवा, चांगल्या चांगल्या माणसांना हाराने हरवलेले आहेत बरं का. हार गळ्यामध्ये घातला, आता तो काढावा का नाही नारदाने, तो काढला नाही हार, गळ्यातला हार तसाच ठेवला आणि हारासहित ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणायला लागला, ब्रह्मदेवा पिताश्री, तुम्ही सुद्धा कामाच्या पुढे हारले, पण नारद मात्र तिथं जिंकला बरं का, नारद तिथं जिंकला. ब्रह्मदेव म्हटले, शाबास नारदा, चांगलं काम केलंस तू, पण ही गोष्ट मला सांगितली, ही महादेवांना कधी सांगू नको बरं का तू. पण थांबतो कुठं, गेलाच कैलासावरती तिथं, आणि तिथं गेल्यानंतर महादेवांना म्हणतात, बरं का तुमचा सुद्धा कामाने पराभव केला होता, पण नारद जिंकला बरं का. एवढं म्हटल्यावर ते हसले ना, हसून म्हटले, ही गोष्ट ब्रह्मदेवाला मला सांगितली, पण ही विष्णूला सांगू नको बरं का आता ही गोष्ट. पण नारद थांबतात कुठं, नारद थांबत नाही. तसेच गेले क्षीरसागरामध्ये आणि भगवान शेषशाही होते, त्यांना जागं केलं आणि जागं करून भगवान विष्णूला म्हणतात, बरं का देवा, कामाने सगळ्यांना हरवलं, पण हा नारद तिथं जिंकला बरं का. एवढं ऐकल्यानंतर भगवान हसले आणि हसून म्हणतात, वा 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 वा, अहो तुमच्या मुखातून अखंड भजन सुरू आहे, तुमच्यावर कामाचं काय चालणार आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे असं म्हटल्यावर नारदाला वाटलं, मी खूप आता जगामध्ये मोठा झालो, पण भगवंताला मात्र डोळे मिटल्यानंतर झोप येत नाही. त्यांनी विचार केला की याने कामावर विजय मिळवला, ही गोष्ट जर हा अहंकार याच्या मनामध्ये कायम घर करून राहिला तर माझ्या नारदाचं पतन होईल ना, नुकसान होईल माझ्या नारदाचं. म्हणून देवाला त्या नारदाच्या अहंकाराचं ओझं झालं. मेरू तो समान भार देवा मेरू तो समान, भार देवा मेरू तो समान, भार देवा मेरू तो समान. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. तेरा भारदार है कोई अभिमान, देव तो समान, भार देवा मेरू तो मेरूसारखा भार होतो त्या भक्ताच्या अहंकाराचा. आता ऐका, देवानी युक्ती केली, याचा अहंकार घालवला पाहिजे म्हणून नारद ज्या रस्त्याने चालले होते, ज्या मार्गाने चालले होते, त्या मार्गातून काही घोड्यावर बसून घोडेस्वार येताना दिसले नारदाला. ही भगवंताचीच माया आहे, भगवंताची माया आहे. भगवंताने घोड्यावर बसलेले 2-4 घोडेस्वार निर्माण केले आणि त्यांना नारदाने विचारलं, काय रे तुम्ही कोण, कुठं चाललात. त्यांनी त्यांच्या देशाचं नाव सांगितलं, काय असेल ते. ते म्हटले, इथूनच एक जवळ नगर आहे आणि त्या नगराचा राजा शीलनिधी, त्याची जी कन्या आहे विश्वमोहिनी, तिचा स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये आम्ही भाग घ्यायला चाललेलो आहे. बरं, एवढं ऐकलं नारदाने आणि विचार केला, स्वयंवर कसा असतो हे आपण फक्त ऐकलंय, पण कसा असतो हे आपण बघितलं नाही. मग स्वयंवर बघायला काय हरकत आहे, मग आपण स्वयंवर बघायला जाऊ असा विचार त्यांनी केला. आता स्वयंवर बघायला जाऊ असा विचार केला. बरीचशी माणसं म्हणतात ना, शर्यती हाकलायला नको, पण बघायला काय हरकत आहे.
बैलांच्या शर्यती, चांगली चांगली माणसं म्हणतो आम्ही बघायला गेलतो. आम्ही कुठे गेलतो म्हटले हाकलायला, बरं का. तसं नारद म्हटलं आपण बघायला जाऊ काय चाललंय तिकडे. ते नारद गेले. देवाने असं सुंदर नगर तयार केलं होतं, वैकुंठासारखं सुंदर, बरं का. असं सुंदर नगर बनवलं होतं. तिथं राजा निर्माण केला होता, शिलनिधी. ही सगळी भगवंताची माया. राजाला कळलं का नारद आलेले म्हणून राजा पुढे आला त्यांच्या दर्शनाला. नारदांना हात धरलं, घेऊन गेला, नगरामध्ये नेलं, सिंहासनावर बसवला, त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हटलं बरं झालं बाबा, माझ्या मुलीचा स्वयंवर आहे आज आणि तुम्ही किती अगदी वेळेवरती पोचलात. मला फक्त एवढं सांगा का माझ्या मुलीच्या नशिबात कसा, म्हणजे तिचा पती कसा असेल हे मला जरा तुम्ही सांगा. नारद म्हटले पण जिला पती पाहिजे, जिला पती पाहिजे ती माझ्यासमोर आल्याशिवाय मी भविष्य सांगू शकत नाही. मला पहिल्यांदा तिचं कपाळ बघायला लागेल, कपाळावरच्या रेषा बघायला लागतील आणि मी चेहरा पाहून भविष्य सांगू शकतो. ठीक आहे, देवाला सुद्धा तेच पाहिजे होतं. भगवंताने सगळं सौंदर्य तिच्या मुखावरती ओतलं होतं. इतकी सुंदर बनवली होती तिला, त्या विश्वमोहिनीला. राजाने तिला बाहेर बोलावल्यानंतर ती समोर आली आणि नारदाने तिच्या मुखाकडे बघितलं आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण खरं ठरलं. तौवर्ये तौवरी वैराग्याच्या गोष्टी, जो वरी सुंदर वनिता देखील नाही बापा. नारद तिच्याकडे बघत राहिला आणि बघत राहिला. तिचे ते कमळासारखे नेत्र, तिचा तो भाल प्रदेश, तिचे ते कुरळे केश, तिची सरळ नासिका, तिचं सुंदर ते स्वरूप, हे सर्व ते बघितलं आणि नारद तिच्या मुखाकडे बघत बघत मनामध्ये विचार करू लागला की या पृथ्वीवर एवढी सुंदर स्त्री आहे असं जर मला आधी माहीत असतं तर कशाला ब्रह्मचारी राहिलो असतो. म्हटला बघा का राहिलो असतो ब्रह्मचारी मी, असा विचार नारद करू लागला. आणि राजाने हलवलं. अरे महाराज, माझ्या मुलीचं भविष्य सांगा ना. नारद म्हटला हिच्या नशिबामध्ये जो पती आहे तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ असेल, एवढं म्हणून नारदाने आपलं बोलणं बंद केलं. आता मनामध्ये फक्त एकच विचार करू लागला का ही आपल्याला कशी मिळेल, हिला कशी वरता येईल, ही पत्नी म्हणून आपल्याला कशी मिळेल याचा विचार नारद करू लागले. ही भगवंताची माया आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. आता सतत प्रत्येक श्वासाला नारायण नारायण भजन करणारे नारद महाराज, पण आता मात्र भजन सुद्धा विसरले. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, चाळा भजनाचा. इंद्रा पडाली भगे चंद्र झाला काला, इंद्रावरी भगे चंद्र झाला काला, इंद्रावरी भगे चंद्र झाला काला, इंद्रावरी भगे चंद्र झाला काला. भजनाचा नारद चुकला भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद विना वाजवायला विसरला, चिपळ्या वाजवायला विसरला. आता नारायण नारायण म्हणणारा फक्त येणंच म्हणायला लागला. आता काय करावं, भजन विसरला. हो, आणि नारदाने असा विचार केला की आता मदत कोणाची घ्यावी, हिला वरण्यासाठी कोणाची मदत घ्यावी. मग त्याच्या लक्षात आलं मला मदत करणारा फक्त एकच आहे, माझा नारायण. आणि त्या नारायणाला म्हणजे भगवान परमात्म्याला त्यांनी धावा केला. बरं का, भगवान प्रगट झाले. विचारलं नारदा का रे बाबा माझा धावा करतो, तुला काय पाहिजे सांग ना. नारदाने सांगितलं देवा, ब्रह्म विष्णू महेश तुम्ही तिघही कसे प्रापंचिक आहेत तुम्हाला तिघांनाही पत्नी आहेत ना. बरं का, मग मला सुद्धा वाटतं की मला पत्नी करावी म्हणून लग्न करावं. भगवान म्हणतात पण आता लग्नाचं वय तुझं निघून गेलं, आता तुला पत्नी कशी काय मिळेल. मग त्यांनी सांगितलं तुम्ही त्याची चिंता करू नका, मी व्यवस्था केलेली आहे. कुठल्या पण गोष्टीचं ना एक विशिष्ट वय, एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची. ऐका बरं का, आता शास्त्र सांगतं भूषण महाराज, निर्वाण दीपे किम तैल दानम. दिवा विजला तेल टाकण्यामध्ये अर्थ नाही. चोरे गतेवा किम सावधानम. चोर निघून गेले, आता बंदूक तलवार शोधण्यामध्ये काय अर्थ नाही. चला पुढे. वयोगते किम वनिता विलासम. वय निघून गेलं आणि आता लोकांना सांगू लागला की माझ्यासाठी कुठेतरी मुलगी बघा. हे सुद्धा चुकीचं आहे. पयोगते किम खलू सेतू बंधे. शेतातलं पाणी सगळं वाहून गेलं मग बांध बांधायला लागला, त्याला काय अर्थ आहे. नारदा लग्न करायची एक मर्यादा असते. आता तुला एक सांगतो,
असं भलता सलता डोक्यात विचारावं नको. देवा मी मुलगी बघितलेली आहे, फक्त तुमची मला मदत पाहिजे. भगवान म्हटले काय मदत पाहिजे ते तेवढं तरी सांगा ना मला. नारद म्हणतात देवाला मला तेवढी मदत कर, लगेच त्या मुलीला मी वरू शकतो. जसं मुलगी पाहायला चाललेला मुलगा आपल्या मित्राला म्हणतो का मला आजच्या दिवस तुझी गाडी देतोस का जरा, मी मुलगी पाहायला चाललोय. कधी कधी म्हणतात तुझा घड्याळ दे मला, तुझी चैन दे मला, बरं का. कधी कधी म्हणतात तुझा मोबाईल दे मला, बरं का, मी मुलगी पाहायला चाललोय. तसं नारद म्हणतात देवाला, देवा एका दिवसापुरतं का होईना पण तुझं हरिरूप मला दे, तुझं हरिरूप मला दे. आता हरिरूप दे, लक्षात ठेवा, हरी वेगळा आणि हरी वेगळा. आपण म्हणतो जय जय रामकृष्ण हरी, हरी म्हणायचं नाही कधी. हरी म्हणजे माकड, हरी म्हणजे देव परमेश्वर, परमेश्वराचं हरी एक नाव आहे. हरी रूप दे असं म्हटल्यावर भगवंताने त्याचं तोंड केलं माकडाचं. देवाने तोंड माकडाचं केलं, मानेपर्यंत त्याला माकडासारखा केला आणि मानेपासून खाली भगवंताने आपल्यासारखाच त्याला बनवला सुंदर, मानेपासून खाली. आता स्वयंवराला सुरुवात झाली. नारद सर्वात पुढच्या रांगेत बसलेले आहेत, बाजूला शंकराचे 2 दूत बसलेले आहेत. आता त्याच्या बाजूला आणखी देशोदेशीचे राजे बसलेले आहेत. ती हातामध्ये स्वयंवराची माळ घेऊन आली, पण कोणाच्याच गळ्यामध्ये माळ घालत नाही हे नारदाने बघितलं आणि नारद एवढे खुश झाले, माझ्या एवढा सुंदर पुरुष इथं असताना ही कशाला कोणाच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे. तर त्याला हे कुठं माहीत होतं देवानी मला माकड केलंय ते. तिथं आली, नारदाच्या मुखाकडे बघितलं आणि नारदाकडे बघितल्याबरोबर जागेवरतीच मूर्छित पडली. कुणास ठाऊक तिला मूर्छा आली. मूर्छा आल्यानंतर नारद म्हटले मला बघून तिला मूर्छा येण्याचं कारण काय असेल, असा विचार करतो. बाजूला शंकराचे दूत बसले होते, ते कानामध्ये म्हणतात आरशात जाऊन तोंड बघ पहिल्यांदा, मग तुला मूर्छा का आली ते कळेल पहिल्यांदा, जा उठ उठ लवकर. नारद उठले आणि जाऊन त्याने आपलं तोंड बघितलं आरशामध्ये. अरे बाप रे, तोंड माकडाचं, शरीर देवाचं हे बघितलं. तळपायाच्या आग मस्तकात गेली आणि तेवढ्यामध्ये भगवंताने युक्ती काय केली, भगवंत चतुर्भुज रूपामध्ये तिथं प्रगट झाले आणि तिने देवाच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि भगवान तिच्यासहित गुप्त झाले. ऐका बरं का, आता ही रामायणाच्या बालकांडामध्ये आलेली कथा आहे. म्हणजे भगवान महादेव पार्वतीला सांगतात, नारद श्राप दिन 112 कल्प एक लगितही अवतारा. नारदाने देवाला शाप दिला होता तेव्हा, मग का दिला होता ही कथा आली त्याच्याकरता. नारदाच्या तळपायाच्या मस्तकात गेली. नारद म्हटले मला फक्त भेटला पाहिजे आता, मग त्याला दाखवतो मी. याने बऱ्याच जणांचं वाटोळं केलं, पुण्यवान पाताळात नेला, दारिद्री भाग्यवंत केला, बरं का, चोरट्याला मोठा केला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी मेला, पुण्यवंत पाताळ लोकी मेला. दरिद्र भाग्यवंत केला, दरिद्र भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान रुमाल सोड. बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, हे धुंद झाला तुझा दरबार, जय हो. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा जनाबाईचा. पुण्यवान बळीराजा पाताळात नेला, दरिद्री सुदामा श्रीमंत केला, बरं का. स्वतः होता वाल्या कोळी, बरं का, त्याला एवढा मोठा केला का त्याने राम जन्माला येण्याच्या अगोदर त्याने रामायण केलं. आणि कर्ण कीर्तिवान होता, त्याचा वेळोवेळी अपमान केला. म्हणून धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणतात ना, तसं नारद म्हणतो फक्त मला भेटू द्या, मग त्याला दाखवतो. भगवान एकदा भेटले आणि भेटल्यानंतर नारदाच्या अंतकरणामध्ये दाबून ठेवलेला राग
एकदम त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि भगवंताला म्हणतात, चांगलं करतोस रे, आतापर्यंत तुला कोणी विचारला नाही जाब, पण मी मात्र तुला जाब नाही विचारणार, मी तुला शाप देणार, शाप. लक्षात ठेव, जिच्यासाठी मी तळमळलो थोडा वेळ, तू सुद्धा तुझ्या बायकोसाठी तळमळशील काही काळ, तुझ्या पत्नीसाठी तळमळशील. आणि ज्या माकडाचं तोंड मला देऊन तू माझा अपमान केलास ना, ठीक आहे, तुला त्या माकडांचीच मदत घ्यावी लागेल तुझी बायको शोधायला. शाप दिला तिथे. नारद श्राप दिन 112 कल्प एक तही लगी अवतारा. भगवान महादेव म्हणतात, म्हणजे त्या कामाने नारदाचा सुद्धा पराभव केला. हे त्यांनी मगाशी सांगितलं म्हणून हा दृष्टांत दिला. कामाने चांगल्यांचा पराभव केला. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये, आणि पराशरे केले काय दिवा दुर्गंधा भोगिले. या कामाने चांगल्यांचा पराभव केला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. मग अशी त्यांनी प्रमाण दिलं. मग इतका असलेला हा बलवान काम आणि त्याचा सख्खा भाऊ क्रोध. जिथं काम असतो तिथं क्रोध हा स्वाभाविकच येतो. म्हणून बघा ते जोहार, मायबाप जोहार, त्याच्यामध्ये ते आलेले, कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. आता जिथं काम आला तिथं क्रोध हा आधीच हजर असतो. म्हणून आतृप्त कामामध्ये क्रोधाची प्राप्ती आणि पूर्ण कामामध्ये लोभाची प्राप्ती, ही साखळी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा काम पूर्ण होतो लोभ निर्माण होतो, आणि जेव्हा काम अपूर्ण राहतो तिथे क्रोध येतो. आणि म्हणून ही साखळी आहे या विकारांची. मग आता आपला प्रश्न काय कीर्तनातला, की आम्ही समजा ज्ञान मिळवायचं आणि या कामादी विकाराने ज्ञानी झाल्यानंतर आम्हाला त्या ज्ञान मार्गातून खाली पाडायचं, हे असं कुठं असतं का? तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही ज्ञानी व्हा, आणि नुसते ज्ञानी होऊ नका, तर ज्ञानाच्या मार्गामध्ये तुम्ही चालत असताना मी तुम्हाला एक सांगतो, कामादी विकारांची तुम्हाला बाधा होऊ नये बरं का. याच्याकरता मी तुम्हाला एक उपाय सांगतो. तेवढा उपाय जर तुम्ही केला तुम्हाला बिलकुल बाधा होणार नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा. आवाज मग नोहे काही बाधा, नोहे काही नगे बाधा, मग नोहे नोहे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा. मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा बाधा, मग काही नव्हे बाधा, काम तुझे नाती गोधा, मग काही नव्हे बाधा, काम तुझे नाती गोधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा. मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा. हे मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा, काही बाधा, मग नव्हे काही बाधा, काम दुर्जा नाचे गोदा, काम दुर्जा नाही गोदा, मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा,
बाधा झाली, विश्वामित्राला बाधा झाली, दुर्वासाला बाधा झाली, पराशराला बाधा झाली, चांगल्या चांगल्यांना त्यांची बाधा झाली. पण मी तुम्हाला असं साधन सांगतो की ते साधन तुम्ही केलं तर तुम्हाला त्यांची बाधा होणार नाही. मग नोहे काही बाधा काम दुर्जनांची क्रोधा. हो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता तुकाराम महाराज आम्हाला जे साधन सांगणार आहेत ते साधन तुकाराम महाराज सांगत असताना त्या साधनाचं स्वानुष्ठान त्यांच्याकडून घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, ते साधन तुकाराम महाराज जे सांगणार आहेत ते वेदप्रमाणित असलेलं साधन आहे. तिसरी गोष्ट, तुकोबाराय जे साधन सांगणार आहेत ते आधीच्या संतांना मान्य आहे. कळलं ना मी काय बोलतो? परत एकदा ऐका. साधन त्याला म्हणतात की जे कधीच साधन नसतं त्याला म्हणतात साधन. आणि ज्या साधनाने साध्य मिळत नसेल तर त्याला साधन तरी कसं काय म्हणावं? म्हणून आम्ही लोकांना साधनं सांगतो पण त्याला काय अर्थ नसतो. जे साधन संत आम्हाला सांगतात ते वेदप्रमाणित आहे. जे साधन तुकोबाराय आम्हाला सांगतात ते संतांना मान्य आहे. आणि जे साधन आम्हाला सांगतात त्याचा अनुभव संतांना स्वतःला आलेला आहे म्हणून साधन सांगतात. मी तुम्हाला जे साधन सांगणार आहे त्याचा जर तुम्ही अंगीकार केला, त्याचं अनुष्ठान केलं तर तुम्हाला कामादी विकारांची बाधा होऊ शकत नाही. हे तुम्हाला मी आत्मविश्वासाने सांगतो. मग आता तुकोबाराय जास्त वेळ करू नका. 11 वाजले. आम्हाला ते साधन तुम्ही पटकन सांगा. ते साधन तुम्ही आम्हाला लवकर सांगा म्हणजे त्या साधनाचा अंगीकार करून आम्ही सुद्धा मात्र त्या बाधेतून मुक्त होऊ. मग ते साधन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, वा वा वा, करावे कीर्तन, कीर्तन वे कीर्तन, करावे 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 कीर्तन, मुख्य गावा हरिचे गुण, मुख्य गावे 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 हरिचे गुण, गुण गुण, मग नोगे काही बाधा, मग नोगे काही बाधा, मग नोगे काही बाधा, बाधा, मग नोगे काही बाधा, मग नोगे काही बाधा, मग नोगे काही बाधा, 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 मग नोगे काही बाधा, मग नोगे काही बाधा, बाधा, बाधा. वा. आता तुकोबाराय आम्हाला ते साधन सांगतात का ज्या साधनाने आम्हाला कामाची क्रोधाची बाधा होणार नाही असं साधन आम्हाला सांगतात. आता मी मगाशी जे बोलून गेलो ते परत तुम्हाला आठवण करून देतो. साधन शास्त्रप्रमाणित असावं, साधन संतांनी सांगितलेलं असावं आणि साधन आपल्याला त्याचा अनुभव असलेलं साधन असावं. म्हणून
कीर्तन करताना सुद्धा कीर्तनामध्ये आम्ही जे लोकांना सांगतो, आपलं बोलणं हे वेदप्रमाणित असलं पाहिजे, आपलं बोलणं संतांना मान्य पाहिजे आणि आपलं बोलणं जे ते स्वतःच्या बुद्धीला पटलं पाहिजे. आपण काय बोलतोय ते. विठ्ठल विठ्ठल. हो हो. आता तुकोबाराय आम्हाला जे साधन सांगतात ना, ते साधन शास्त्राला मान्य आहे का याचा विचार आपण करूया. तर हे साधन शास्त्राला मान्य आहे, कारण कीर्तनाचा महिमा भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंताने गायलेला आहे 9व्या अध्यायामध्ये. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. भगवद्गीता जरी लोकांच्या पाठ नसली तरी काही विशिष्ट श्लोक लोकांच्या पाठ्यातले आहेत, परिचयाचे आहेत. भगवान कीर्तनाचा महिमा गातात 9व्या अध्यायामध्ये. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्तन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे माझे भक्त आहेत ना, ते सतत कीर्तन करतात, सतत असं भगवान सांगतात. मग सतत कीर्तन करतात हे सांगत असताना त्या कीर्तनाचा महिमा भगवंतांनी त्याच्या खालच्या ओव्यामध्ये गायलेला आहे. ज्ञानोबारायांनी कीर्तनाचा महिमा गायलेला आहे. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे आईशे केले. ज्या कीर्तनाचा महिमा देवानी श्लोकामध्ये गायला, त्याच कीर्तनाचा महिमा संत शिरोमणी ज्ञानोबारायांनी ओव्यांच्या मध्ये गायला. म्हणजे ते साधन देवालाही मान्य, ते साधन संतांनाही मान्य आहे आणि त्या साधनाचा तुकाराम महाराजांना सुद्धा अनुभव आहे. चला आता त्याच्यावरती आपण नंतर विचार करूया. पण करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण असं जेव्हा तुकोबाराय म्हणतात ना, ठीक आहे, सोपी गोष्ट आहे. आम्ही कीर्तन करायचं आणि देवाचे गुणानुवाद गायचे, हे सोपं साधन आहे. पण एका साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता कीर्तन करा, पण त्याच्यासाठी फेटा कुठे मिळतो त्याचा पत्ता आम्हाला तुम्ही द्या बरं का, आणि तोही चांगला फेटा कुठे मिळतो ते आम्हाला तुम्ही सांगा बरं का. नुसता फेटा नको, ज्या कलरचा फेटा असेल त्याच कलरचं उपरणं असलं पाहिजे आणि आम्हाला काठाचं उपरणं पाहिजे. कसलं? काठाचं उपरणं पाहिजे आम्हाला. ठीक आहे. बरं तुकाराम महाराज मग कीर्तन करायचं म्हणजे आता फेटा लागल, उपरणं लागल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी एक गाडी घ्यायला लागेल, 2 माणसं सोबत ठेवायला लागतील, दाढी वाढवायला लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, अरे वेड्यात, तू ज्या कीर्तनाचा विचार करतो मी त्या कीर्तनाचा विचार तुला सांगत नाही. कारण कीर्तन म्हटलं म्हणजे लोकांच्या डोक्यात एकच बसलेलं आहे, फेटा बांधायचं, कमरेला उपरणं बांधायचं, दाढी वाढवायची आणि कीर्तनामध्ये आपल्या 2-4 गोष्टी सांगायच्या. हे कीर्तन आहे. म्हणजे असा लोकांचा एक समज झालेला आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आता तुकोबाराय म्हणतात, नाही 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 नाही, तुम्ही जो विचार करता मी तसल्या कीर्तनाचं तुम्हाला काही सांगत नाही. मी जे कीर्तन सांगतो ते कीर्तन वेगळं आहे. लक्षात ठेवा. कोणतं कीर्तन करायचं महाराज? मग तुकोबाराय त्या कीर्तनाचं स्पष्टीकरण करून सांगतात. आता ऐका बरं का, इथं जर नुसतं कीर्तन करा असं म्हटले असते तर ते सदोष लक्षण झालं असतं. पण नुसतं कीर्तन करा असं न म्हणता त्यांनी कोणतं कीर्तन करावं याचा निर्देश त्यांनी पुढे केलेला आहे. मुखी गावे हरीचे गुण, भगवंताचे गुणानुवाद तुम्ही मुखाने गा, हे कीर्तन आहे बरं का. हे कीर्तन लक्षात ठेवा. या कीर्तनाचा तुम्ही विचारच करू नका. सध्याच्या काळामध्ये तर या कीर्तनाचा लोकांनी खेळ केलेला आहे, खेळ खंडोबा केलेला आहे या कीर्तनाचा. म्हणजे संतांनी ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी बरं का आम्हाला सर्वांना संतांनी जो मार्ग दाखवला, तो मार्ग सोडून आम्ही स्वतःच्याच मनाने काही मार्ग निर्माण केले. लक्षात ठेवा. पण मी परत एकदा सांगतो, माझं बोलणं तुम्हाला लागलं तरी चालेल. या गादीवर संत श्रेष्ठ तुकोबाराय उभे राहिलेले आहेत. या गादीवर श्री गुरु जोग महाराजांसारखे संत उभे राहिलेले आहेत. आणि त्या गादीवरती आम्ही उभं राहून जर समजा वाटेल तशी बडबड आम्ही जर करीत राहिलो तर तुम्हाला सांगतो गटारातला किडा होऊन मात्र घाण खावी लागेल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. म्हणून ही गादी जी आहे ही काहीही बरळायची गादी नाही. या गादीची एक विशिष्ट मर्यादा आहे की त्या गादीवरती आम्ही काय सांगितलं पाहिजे. म्हणून आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो किती प्रकारचं प्रदूषण कीर्तनामध्ये घुसलं हे सांगायला लावू नका. कळलं ना? तुम्हाला सांगतो, बिलकुल सांगायला लावू नका. मी तर उलट हे पण सांगितलं काल केने महाराजांना का ज्या बुवाचा अभ्यास नसेल त्यांनी फक्त अभंग घ्यायचा, त्याचा अर्थ सांगायचा आणि लोकांना जय हरी करून मोकळं करायचं आपलं. पण जे काहीच येत नसेल तर तुम्ही गाळलेल्या जागा भरून काढण्यासाठी जर तुम्ही काही बडबड करत असाल तर तो त्या गादीचा अपमान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून संतांनी आम्हाला एक मर्यादा घातली, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिजे आणि मग कीर्तन करायचं, स्वतःच्या मनाने कीर्तन करायचं नाही. त्या कीर्तनामध्ये भक्ती असावी, ज्ञान असावं, वैराग्य असावं.
त्या कीर्तनामध्ये प्रेम असावं तर ते कीर्तन आहे. मग हे कीर्तन करायचं का? तुकोबाराय हे कीर्तन नाही सांगत आम्हाला. ते म्हणतात मुखी गावे हरीचे. त्यांनी पेटी बंद केली आणि तुम्ही पक्वाच बंद केली. विठ्ठला विठ्ठला मुखी गावे हरीचे गुण. आता कीर्तनाचे प्रकार 4 सांगितले जातात. किती प्रकार कीर्तनाचे? 4. आजच्या कीर्तनामध्ये एवढे ध्यानात ठेवा. कीर्तनाचे प्रकार 4. मग कोणते कोणते 4 प्रकार? पहिलं कीर्तन आहे त्याला म्हणतात स्वरूप कीर्तन. दुसरं कीर्तन आहे त्याला म्हणतात लीला कीर्तन. तिसरं कीर्तन आहे त्याला म्हणतात नामस्मरण नामसंकीर्तन. आणि चौथं कीर्तन आहे त्याला म्हणतात गुणकीर्तन. हे कीर्तनाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आता स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, गुणकीर्तन आणि नामसंकीर्तन हे 4 कीर्तनाचे प्रकार आहेत. आता चला तुम्हाला मी 4ही कीर्तनातला भेद स्पष्ट करून सांगतो. स्वरूप कीर्तन म्हणजे काय? तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजे स्वरूप कीर्तन. राजस का रे बेस्वर का वाटायला लागलं मला? थांब. हॅलो हॅलो. आहे का नाही? हॅलो. ठीक आहे. ठीक आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. हे स्वरूप कीर्तन आहे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणं. चला लीला कीर्तन. भगवंताच्या लीलांचं वर्णन करायचं. समजा भगवंताने ज्या लीला केल्या कृष्ण अवतारामध्ये, राम अवतारामध्ये, त्या लीलांचं वर्णन करावं. आता नामसंकीर्तन म्हणजे भगवंताचं नामचिंतन करावं. आणि चौथं कीर्तन आहे भगवंताचं गुणकीर्तन म्हणजे भगवंताच्या जवळ असलेले जे अनंत गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करणं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसती जेथ. भगवंताच्या यशाचं वर्णन करावं, भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन करावं, भगवंताच्या ठिकाणी असलेल्या बरं का औदार्याचं वर्णन करावं. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं वर्णन करणं याला म्हणतात गुणकीर्तन. म्हणून तुकोबाराय म्हणतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बरं ठीक आहे. मग ज्यांनी कीर्तन केलं, भगवंताचं नामचिंतन केलं, गुणकीर्तन केलं आणि त्यांना कामादी विकाराची बाधा झाली नाही असं आम्हाला एक तरी उदाहरण तुम्ही सांगा. आहे की नाही? प्रमाण पाहिजे की नको? ज्यांनी गुणकीर्तन केलं किंवा नामसंकीर्तन केलं किंवा 4ही कीर्तनांपैकी कोणतं कीर्तन केलं आणि त्याला विकारांची बाधा झाली नाही असं आम्हाला एकतरी उदाहरण सांगा. तर असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. त्याच्यापैकी ज्यांचा अभंग आहे त्या तुकाराम महाराजांकडे तुम्ही जर बघितलं तर एकदा तुकाराम महाराज भंडाऱ्यावरती साधना करीत असताना काही दुर्जन माणसांनी तुकोबारायांची साधना भंग करण्यासाठी एका दुष्कर्म करणाऱ्या एका स्त्रीला त्या डोंगरावरती पाठवली आणि तिला सांगितलं फक्त तुला एक करायचंय की तुकोबारायांची साधना भंग करून तुकोबारायांना बदनाम करायचे आहेत, एवढं फक्त तुला एक करायचं आहे. ती म्हटली ठीक आहे, मला किती पैसे द्याल? पैसे ठरले. आणि ती बाई शृंगार करून तुकाराम महाराजांच्याकडे गेली आणि तुकाराम महाराजांच्याकडे गेल्यानंतर जेव्हा तुकोबारायांनी तिला पाहिली तेव्हा तुकोबाराय म्हणतात बाई जाई ओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. बरं का, तुला पतीच पाहिजे असेल तर आमच्या गावामध्ये पुष्कळ पती आहेत, कुणालाही तू पती करू शकतो. आम्ही असा निश्चय केलेला आहे परविया नारी रखुमाई समान. नारी रखुमाई समान
हे केले नेमून ठाईचे ऐका, पराशरासारखा ऋषी सुद्धा मात्र कामाला बळी पडतो, नारदासारखा तपस्वी सुद्धा कामाला बळी पडतो, ज्याला 4 तोंड असा ब्रह्मदेव सुद्धा कामाला बळी पडतो, पण ज्याने कीर्तन केलं मात्र ते कामाला बळी पडत नाही. तुम्हाला अजून कोण आहे? तुमच्या माहितीतलं उदाहरण आहे, पण तरी परत एकदा सांगतो. आपल्या संत परंपरेमध्ये एक सजन कसाई नावाचे संत होऊन गेले. सजन कसाई मांस विकणारा. एकदा एका माणसाने बघितलं की हा मांस विकतो म्हणून. तुला माहिती आहे का मांसाची निर्मिती कशी होते? त्यांनी सांगितलं हो, प्राण्याची हत्या केल्यानंतर. मग तुला सांगतो, प्राण्याची हत्या करणं हे महापाप आहे. प्राण्याची हत्या केल्याशिवाय मांसाची निर्मिती होत नाही. मग प्राण्याची हत्या कर असं सांगणारा, हत्या करणारा, तुकडे करणारा, विकणारा, शिजवणारा आणि खाणारा हे सर्व चिरकाल नरकाचे अधिकारी होतात. एवढं ऐकलं आणि त्यांनी विचारलं, म्हणजे माझ्याकडून खूप मोठं पाप झालंय? हो म्हटलं, खूप पाप झालंय तुझ्याकडून. मग पाप धुण्यासाठी मी काय केलं पाहिजे? कधी कधी तुम्हाला सांगतो, एखादं वचन संताचं असतं, पण ते कानावर पडलं ना का माणसाचे डोळे खडखडा उघडतात. हो, फक्त त्यांनी निश्चय केला पाहिजे की जीवनामध्ये बदल करण्याचा. माझं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणं आहे बरं का. माणूस जसा आहार खातो त्या आहारानुसार त्याचे विचार होतात, आणि जसे विचार तसा त्याचा आचार घडतो. म्हणून आहाराचा प्रभाव माणसाच्या बुद्धीवर होतो, हे विसरू नका. कधी कधी माझं बोलणं लोकांना माझ्या बोलण्याचा राग येत असेल, ज्यांना येत असेल बरं का, त्यांनी तर राग मानला तरी चालेल, पण मी तुमच्या भल्याचं सांगतो. आपल्या घरामध्ये एखादा माणूस जर मेला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या प्रेताला आपण स्पर्श केला तर आपण आंघोळ करतो की नाही? प्रेताला माणसं शिवली तर माणसं आंघोळ करतात. म्हणजे किती जरी सख्खा असला, नात्यातला असला, मुलगा असला, बाप असला, भाऊ असला, बहीण असली, पत्नी असली, तिच्या प्रेताला आपण स्पर्श केला तर आपण आंघोळ करतो. आणि बकऱ्याचं प्रेत माणसं फ्रीजमध्ये ठेवून खातात. हे चांगलं आहे का हो? तुम्हाला सांगा बघा. ती सुद्धा डेड बॉडीच आहे, आणि म्हणून ती डेड बॉडी आहे म्हणून ती खाऊ नये असं सांगितलेलं आहे. आता सजन कसाईला ते त्याचे विचार पटले, आणि सजन कसाई म्हटलं, मी काय करू ते सांग. तू आता जगन्नाथपुरीची यात्रा कर. जगन्नाथपुरीची यात्रा करण्यासाठी सजन कसाई निघाला आणि दिंडीबरोबर चालला तो जगन्नाथपुरीला. रस्त्यामध्ये एका मुसलमानाच्या घरी मुक्काम होता. रात्री झोपला त्या मुसलमानाच्या घरी भोजन करून. त्या मुसलमानाची ऐन तारुण्यामध्ये आलेली पत्नी सजन कसाईला उठवते, आणि ती उठून म्हटली, उठा, उठिए आप, खुदा ने तुझे मेरे लिए ही भेजा है. आज मुझे लेकर तुम कहीं भाग चलो. मैं आप पे बहुत मेहरबान हूँ, मुझे कहीं पर ले चलो. सजन कसाईने सांगितलं, बाई तुला खरं सांगू का, मी घरी केलेली पापं धुवायला जगन्नाथपुरीला चाललोय, आणि आता वाटेमध्ये जर माझ्या हातून पाप घडलं तर मी ते धुवू कुठं, मला जरा सांग ना. कारण शास्त्र सांगतं, अन्य क्षेत्रे कृतम पापो पुण्यक्षेत्रे विनश्यती, परंतु पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. घरी केलेली पापं धुण्यासाठी पंढरपूरची आळंदीची दिंडी आहे, पण दिंडीमध्ये केलेली पापं तीर्थाच्या बापाने धुतली जात नाही. म्हणून तू मला स्पर्श करू नको, मला देवाकडे जाऊ दे. असं म्हटल्यानंतर ती बाई म्हणते, कुछ भी करो लेकिन मुझे यहाँ से लेकर भाग चलो. आता सजन कसाई तिच्या पायावर डोकं ठेवून तिला म्हणतो, नको नको बाई असं करू. ती घरामध्ये गेली, तिने कुऱ्हाड आणली. सजन कसाईला वाटलं आता माझ्या मानेवर घालेल, पण तिने त्याच्या मानेवर न घालता स्वतःच्या नवऱ्याच्याच मानेवरती घातली. नवऱ्याचा शिरच्छेद केला. आता सजन कसाई त्या बाईच्या पायावर परत डोकं ठेवतात. ती म्हटली, तीच कुऱ्हाड माझ्या मानेवर घाल, मलाही मारून टाक. ती म्हटली, तुला ज्याची भीती होती मी त्याला मारून टाकलेलं आहे, आता तू मला घेऊन चल. सजन कसाईने तिला स्पर्श नाही केला. मग तिने अंगावरचे कपडे फाडले, आणि पूर्णपणे अंगावरचे कपडे फाडून ती ओरडू लागली, धावा धावा, आमच्या घरामध्ये चोर घुसलेला आहे. माझ्या पतीची हत्या करून त्याने माझ्या आबरूवरती घालायचा प्रयत्न केला, मला वाचवा. लोक धावले, पकडला, राजासमोर उभा केला. राजासमोर उभा केल्यानंतर राजाने मागचा पुढचा विचार न करता सजन कसाईचे दोन्ही हात तोडले. मला तुम्ही सांगा, एवढा मोठा प्रसंग आला, पण तरी देखील मात्र त्याने पाप कर्म नाही केले. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र रंभेच्या मागे कुत्रा होतो. धडक मारिली विश्वामित्रा, रंभे मागे झाला कुत्रा.
पण कीर्तन करणारा सज्जन कसाही मात्र पापापासून किती दूर राहतो याची तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर कीर्तन केलं ना तर तुम्हाला काम क्रोधाची बाधा तर होणारच नाही, पण तुमच्या ठिकाणी आणखी एक दैवी गुण प्रवेश करील, त्याचं नाव शांती. आणि तुमच्याजवळ शांती आली रे आली की तुम्ही काळाला सुद्धा जिंकू शकता. अभंगाचं शांती खडगा शांती खडगा शांती खडगाती शांती खडगाती शांती खडगा शांती खडगा शांती खडगाती शांती खडगाती शांती खडगाती काळाशी नागविती काळाची नागविती मग नोगे काही बाळा मग नोये काही बाधा मग नोगे काही बाधा मग नोमे काही बाधा 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 विठोबा रखो माये. जय 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 टाळे 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 हरी जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरे 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ताल ताल हरि बोल ढोपार कुमार कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ढोपार कुमार करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग नोहे काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा. तुकोबाराय म्हणतात काम गेला क्रोध गेला मग तिथं उरते फक्त शांती.
आणि ज्याच्याजवळ शांती खड्ग आहे तो काळाला सुद्धा मात्र नागवतो, म्हणजे काळाचा सुद्धा पराभव करतो. याच्याकरता भगवान ज्ञानेश्वर महाराज एक गोष्ट सांगतात की जे भगवंताचे भक्त आहेत, महात्मनस्तु माम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता, या श्लोकाच्या खाली ज्ञानोबारायांचे ओव्या आलेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी धाले, मग शांतीशी आले पल्लव नव्हे. जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, ज्यांच्या ठिकाणी कीर्तन आहे, भजने परमात्म्याशी अनन्य आहेत आणि त्यांनी शांतीला वरलेलं आहे. मग असे जे शांतीला वरलेले पुरुष आहेत त्यांना काळसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून हे सगळं फिरून फिरून सांगण्यापेक्षा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काळाला सुद्धा परत पाठवल्याच्या घटना आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काळसुद्धा त्यांना स्पर्श करू शकत नाही. म्हणून काळासी जे नागविती. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, ज्यांनी अखंड कीर्तन केलं, कीर्तन हे भगवंताच्या आवडीचं साधन आहे. कारण नारदाने देवाला विचारलं, देवा तुम्ही राहता कुठे, नेमके तुमचा पत्ता सांगा. तेव्हा तुमचा पत्ता सांगा असं विचारल्यावर भगवान म्हणतात, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय द्रव मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त गातात मी तिथे उभा असतो. परितयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेथे नाम घोष बरवा करीती माझा. कीर्तनाने काम गेला, कीर्तनाने क्रोध गेला, कीर्तनाने शांती आली, कीर्तनाने काळ निघून गेला. आणि कीर्तनाचं फल काय असेल, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा. मगनो काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची दुर्जनासी, काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची. काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची. हा वाजो तेज वाजो. हॅलो. चालू ठेवा रे. हे शिवालय असल्या कारणाने अगदी प्रत्येक जण एखादा सोलो तयार करायचा झाला तर कमीत कमी 8-10 दिवस धरूया. मी अवघ्या अर्ध्या तासामध्ये शिवस्तुती तयार केलेली आहे. वा वा, छान. ती मी वाजवण्याचा प्रयत्न करतोय. हर शंकर नमामि शंकर भस्मधारी. शिव हर शंकर नमामि शंकर भस्मधारी.
त्रिशूल नेत्र कटाक्ष काल देत डमरू वाजे कैलास नाचे शिव शंभो धडक धडक धर धात कतागती गण धा धा धतिट धा धिट तगतिट तादिट धा धतिट धा धिट तगतिट तादिट धा धतिट धा धिट तगतिट तादिट धा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जना दुर्जना हे मगनो गे गाई बाधा मगनो गाई बाधा तुका म्हणे दाता सखा जो या अनंता सारिका. आता मला तुम्ही सांगा, अनंता सारिका म्हणजे परमात्म्याच्या सारखा जर दाता आपला सखा झाला तर जीवनामध्ये काय कमी हो? काहीच कमी नाही. म्हणून आमच्या संतांनी काय केलं, जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराला आपला सखा केला. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची संत महापुरुषांच्या जीवनामध्ये अपेक्षा नाही. याच्याकरताच म्हणतात अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. का? दाता त्यांचा सखा आहे म्हणून. असो, या अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचं चिंतन सांगून बाकीचे 3 चरण आपल्यापुढे मी संक्षिप्त सांगितलेले आहेत आणि माझी सेवा या ठिकाणी मी पूर्ण केलेली आहे. एक वेळ माऊलीच्या नावाचा गजर करायचा आहे. आणखी तुमची मी 5 मिनिटं घेणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मंडळी, सेवा संपलेली आहे. या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांना, टाळकऱ्यांना, उपस्थित श्रोते वर्गाला, गुणीजनांना मी धन्यवाद देतो. आणि फक्त जाता जाता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे महत्त्वाच्या. त्याच्यावर फक्त आपण सर्वांनी लक्ष द्या. मी सर्वांना फक्त एकच विनंती करीन, माझं बोलणं जे असेल त्या बोलण्यामध्ये माझा यत्किंची स्वार्थ नाही. मला कीर्तन करून आता यावर्षी 34 वर्ष पूर्ण होत आहेत. पण कधीही 34 वर्षापर्यंत आत्तापर्यंत कधी आम्ही लोकांकडे पैसे ठरवले नाही. आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रभर, भारतभर, देशाच्या बाहेरसुद्धा जाण्याचा योग अनेक वेळा प्राप्त झालेला आहे. फक्त माझी विनंती आहे की जे बोलेन ते आपल्या कल्याणासाठी बोलेन. माझी विनंती एवढी आहे का तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही संघटनेचे असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही तुम्ही वर्णाचे असा, मला घेण देण नाही. फक्त या देशामध्ये राहताना हिंदू म्हणून जगा. माझी एवढीच विनंती, हिंदू म्हणून जगा. आणि हिंदू म्हणून जगायची इच्छा नसेल ना तर मी तुम्हाला सांगतो, जाहीरपणे तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये प्रवेश करा, आमची हरकत नाही तुम्हाला. जगाच्या पाठीवर फक्त तुम्हाला सांगतो, हिंदू हे भारतामध्ये बहुसंख्य आहेत. आज जगाच्या पाठीवरती जर देश बघितले तर बाकीचे देशामध्ये मुसलमान, ख्रिश्चन असे जगाच्या पाठीवरती देश आहेत. आणि जगभरातल्या सगळ्या संघटना, जगभरातले सगळे देश या भारताला संपवण्यासाठी टपलेले आहेत. माझी विनंती आहे, देशाला वाचवायचा की देशाला संपवायचा तुमच्या हातात आहे. आता जी बांगलादेशला परिस्थिती उद्भवलेली आहे, बांगलादेशच्या परिस्थितीची तुम्हाला किती कल्पना आहे मला माहीत नाही. आणि कुठं तुम्हाला कल्पना असेल, तुम्हाला वेळ तरी कुठे आहे? टी व्हीच्या मालिका तुम्ही बरं का, एकता कपूरच्या मालिका बघून तुमचा वेळ कधी जातो हे तुम्हालाच कळत नाही, तर तुम्हाला टी व्हीच्या मालिका बघायला कुठे वेळ आहे? हसण्याचा विषय नाही. लक्षात ठेवा, परिस्थिती अतिशय बिकट आहे. परिस्थिती अतिशय बिकट आहे. बांगलादेशमध्ये सध्या काय चाललंय जरा फक्त बघा. एक मॉब त्या ठिकाणी उठतो विद्यार्थ्यांच्या निमित्ताने, म्हणजे कॉलेजच्या स्टुडंटच्या निमित्ताने एक मॉब तिथं उठतो, जागा होतो आणि पहिल्यांदा हक्कासाठी आम्ही उठलो असं दाखवतो. आणि तोच मॉब
हिंदू समाजावरती जो अन्याय करतो, अत्याचार करतो, तो किती प्रचंड अत्याचार आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं, तुम्हाला सांगतो, बांगलादेश आपल्या देशापासून जास्त लांब नाही. बांगलादेश आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे आपल्या देशाच्या. आणि रोज इकडचा भाजीपाला तिकडं, तिकडची वस्तू इकडं, तिकडची माणसं इकडं, इकडची माणसं तिकडं, असं चाललेला हा देश बांगलादेश. पण त्यांनी अत्याचार करताना हा विचार नाही केला की आम्ही इथल्या हिंदूंवर अत्याचार करतो, पण भारतामध्ये सुद्धा आमचे याती बांधव राहतात, त्यांचं काय होईल. त्यांना माहीत आहे की इथं आम्ही हिंदूंच्यावरती किती जरी अत्याचार केले तरी भारतातले हिंदू हे फक्त शरीराने फक्त हिंदू आहेत, पण त्यांचं मन मात्र हिंदू नाही हे त्यांना माहिती आहे ना, म्हणून तिकडे अत्याचार चाललेत. लक्षात ठेवा, बापासमोर मुलगी पळून बापाच्या समोर मुलीवर अत्याचार करणं, पतीसमोर पत्नीवरती अत्याचार करणं, 16-16 वर्षाच्या पोरी अशा उचलून नेऊन गाडीमध्ये टाकून त्यांच्यावरती बलात्कार करणं, हा काही साधा प्रकार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हा चाललेला प्रकार, एवढा भयानक प्रकार चालून सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया अजून सुद्धा थोड्याफार त्याबाबत काही येत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि इथं राहणारे अवलादीचे म्हणतात, नालायक अवलादीचे, का ही परिस्थिती भारतावर येईल. मला तुम्ही सांगा, ही परिस्थिती भारतावर येईल असा बोलणारा जो नालायक आहे, त्याच्या घरामध्ये त्याची बायको नाही, त्याच्या घरामध्ये त्याची मुलगी नाही, त्याच्या घरामध्ये त्याची बहीण नाही. आणि म्हणून अत्याचार करणारी जी माणसं असतात ना, ते जात पाहून अत्याचार करीत नाही. तुम्हाला सांगतो, अतिरेक्यांच्या गोळ्या छातीमध्ये घुसता नाही ना, लक्षात ठेवा, तिथं ती जात बघत नाही, पक्ष बघत नाही, काही बघत नाही, फक्त त्यांना आतंकवाद करणं हाच त्यांचा धर्म आहे. म्हणून बांगलादेशमध्ये आलेली परिस्थिती या देशामध्ये येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ना, पक्षभेद, जातीभेद, वर्णभेद हे सगळं बाजूला ठेवा आणि सर्वांनी एकजुटीने एकत्र या, तर तुम्ही वाचाल, नाही तर तुमचं काही खरं नाही. एवढीच मात्र माझी तुम्हाला विनंती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आज तुम्ही इतके गाफील आहेत का काय चालले देशामध्ये, काय चालले राष्ट्रामध्ये याचं तुम्हाला भान नाही. टीव्हीच्या मालिका बघण्यापेक्षा जरा चॅनल उघडून बघा का देशामध्ये काय चाललंय. परिस्थिती भयानक आहे. आज जर बघितलं तर या देशामध्ये एक आपला धर्म सोडला तर बाकी सगळ्या धर्मांमध्ये पोरांना धर्म शिक्षण देण्याची पद्धत आहे. सगळ्या धर्मांमध्ये मुसलमानांच्या मदरशामध्ये पोरांना धर्म शिक्षण देतात. एवढी पोरी त्यांचा बुरखा घालतात, एवढी पोरं टोप्या घालतात, पण आपले ठोमे 40 वर्षाचे कपाळाला गंध सुद्धा लावित नाही. लाजा नको वाटायला, तुम्ही कपाळाला गंध लावित नाही. कशावरून तुम्ही हिंदू आहे? मी असं म्हणत नाही तुम्ही काळा बुक्का लावा म्हणून, तुम्ही लाल लावा. तुम्ही खंडोबाच्या असाल तर तुम्ही हळद लावा. तुम्ही आणखी कुठल्या देवाच्या असेल तर त्या देवाचा गंध लावा, पण लावा ना कपाळाला गंध. हिंदू म्हणून जगा, हिंदू म्हणून वागा, सर्वात महत्त्वाचं. आणि पहिल्यांदा मुलांना तुम्ही जे मोकाट सोडलंय, आज मुलांना तुम्ही कंट्रोल करा, नियंत्रित करा. मुलांना शालेय शिक्षणाबरोबर आज काय झालंय माहिती आहे का, ज्याला काडीची अक्कल नाही तो सुद्धा म्हणतो माझ्या पोराला मला इंग्लिश शाळेत टाकायचं आहे. सगळा घोटाळा केला इंग्लिश शाळेमध्ये. आज आमच्या शाळेतल्या प्रार्थना बंद झाल्या. शाळेमध्ये गणपतीची प्रार्थना होती, शाळेमध्ये सरस्वतीची प्रार्थना होती, शाळेमध्ये हनुमान चालीसा होता, शाळेमध्ये मनाचे श्लोक होते, शाळेमध्ये पसायदान होता. आता आहे का तुमच्या पोरांना पसायदान? आता आहेत का पोरांना मनाचे श्लोक? आता आहेत का गणपतीचे स्तोत्र? का? याला जबाबदार तुम्ही आहे. आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये पोरांना पाठवून तुम्ही जवळजवळ त्यांना 99% ख्रिश्चन बनवलेले आहेत तुमच्या पोरांना. त्याच्यापुढे मराठी पुस्तक ठेवलं तर त्याला वाचता सुद्धा येत नाही. म्हणून जी पोरं आता समजा वयाच्या 5व्या-6व्या वर्षी जर 99% ख्रिश्चन झाले, ते काय धर्माचं अनुष्ठान करणार आहे? म्हणून पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये धर्मसंस्कार जागे झाले पाहिजेत. घरामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही धर्मसंस्कार केले पाहिजे. ज्या दिवशी धर्मातले संस्कार संपतात ना, त्या दिवशी तो धर्म नामशेष होऊन जातो. म्हणून धर्मातले संस्कार जिवंत ठेवा. आमच्या लग्नाची पद्धत, आमच्या हळदीची पद्धत, आमच्या साखरपुड्याची पद्धत, आमची गणपती बसवण्याची पद्धत, आमची गौरी पद्धत, आमची दहीहंडीची पद्धत, आमचे सण, आमचे उत्सव हे सगळे बंद करू नका, नाही तर धर्म मुळासहित नष्ट होऊन जाईल. आईने देवासमोर दिवा लावला तर पोरगी पण देवासमोर दिवा लावील. आई जर नवऱ्याच्या पाया पडली तर ती मुलगी पण तिच्या नवऱ्याच्या पाया पडणार आहे. बाप जर समजा देवासमोर हात जोडून उभा राहिला तर त्याचा मुलगा सुद्धा हात जोडून उभा राहील. पण यांना पैसे कमवण्याच्या नादामध्ये देवासमोर हात जोडायला वेळ नाही आणि आईला देवाला दिवाबत्ती करायला वेळ नाही. धिक्कार असो तुमच्या जगण्याचा, धिक्कार असो तुमच्या वागण्याचा. येणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जायचं नसेल, आत्ता जागे व्हा, या क्षणी जागे व्हा आणि हिंदू धर्मातील आपल्या संस्कारांचं आचरण तुम्ही आजपासून करा. आळंदीला वारकरी संस्था आहे, तिथे कोण पोरांना पाठवतं?
अनेक ठिकाणी इगतपुरीला संस्था आहे, तिथं कोण पोरांना पाठवतं? महिन्याची शिबिरं होता सदानंद महाराजांकडे, तिथं कोण पोरांना पाठवतं? आणि म्हणून नसल तुम्ही पाठवीत तुमच्या पोरांना, पण किमान तुमच्या घरामध्ये त्यांना धर्म शिक्षण द्या. आमच्याकडे धर्म संस्कार चालू असतात मुलांना प्रत्येक रविवारी. त्या मुलांना आम्ही विचारलं की पोरांनो चला आम्हाला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला? एकाही मुलाला सांगता येत नाही. 15-15 वर्षाच्या पोरांना. शिवाजी महाराजांची राजधानी कोणती? सांगता येत नाही पोरांना. आता हे तर लांब गेलं, पण त्यांना सांगितलं पूर्व दिशा कोणती? पूर्व दिशा सांगा बघू. इकडे बघायला लागला, इकडे बघायला लागला. पूर्व दिशा सांगता येत नाही. काय कामाचं तुमचं शिक्षण आहे? तुमच्या पोरांना पूर्व दिशा माहीत नाही, पश्चिम दिशा माहीत नाही, दक्षिण दिशा माहीत नाही, मराठी 12 महिने तुमच्या पोरांना माहीत नाही, तिथी माहीत नाही, वार माहीत नाही. काय त्या जिंदगीला अर्थ आहे? म्हणून हिंदू म्हणून जगा आणि हिंदू म्हणून मरा. जगाच्या पाठीवर एक हिंदू धर्म असा आहे का तुम्हाला सांगतो, तो धर्म हा सनातन धर्म आहे. त्याचा कोणी निर्माण करणार नाही. तो अनादी काळापासून चालत आलेला आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा हिंदू म्हणून जन्माला येतो. नंतर त्याचं टिंबटिंब करून त्याला त्या धर्मामध्ये घातलं जातं. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही मुळातच त्या धर्मामध्ये जन्माला आलेलो याचा आम्हाला सार्थ अभिमान असावा. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, जास्त काही बोलत नाही, पण आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये धर्मसंस्कार व्हावे याच्याकरता एक आमच्याकडे पुस्तक आहे. आणि ते पुस्तक अगदी कमी किमतीचं आहे. बरं, पैसे कमवण्यासाठी ते काही मी छापलेलं नाही. बालयोगी सदानंद महाराजांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. बाबांची इच्छा की बाबा पोरांच्यावरती संस्कार झाले पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा, असं ते संस्कार पुस्तक आहे. बाल संस्कार मार्गदर्शिका. तुम्ही ते घ्या आणि तुमच्या घरामध्ये रोज मुलांना सांगा की पोरा हे पुस्तक तू वाचित जा. त्या पुस्तकाची गरज पोरांपेक्षा जास्त आईबापाला जास्त आहे. कारण आईबाप शहाणे झाले तर ते पोरांना शहाणे करतील. म्हणून ते पुस्तक ज्याला लागेल त्याने या ठिकाणी आमच्या केने महाराजांशी संपर्क साधून ते पुस्तक घ्यावं. ज्याला आवश्यकता नसेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. असो, कीर्तनाची सेवा संपली. सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले पुरे वेद वा पुढे उत्तर कराशमा महाराज तुम्ही सिद्ध हे विचार मुला कराशमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. हे तुका म्हणनेश्वर रख पाय पकिंकर कराशमा पराज महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावृते हरि ज्ञानदेव तुकाराम भगवान. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. संस्कार आणि आपल्या घरातील स्थिती